फलटण तालुक्यातील राजकीय नेते रामराजे नाईक निंबाळकर आणि भाजपचे मंत्री जयकुमार गोरे यांच्यातील वाद अनेक वर्षांपासून सुरू आहे। त्यातच आता रामराजे नाईक निंबाळकर यांनी फलटण मधील एका कार्यक्रमात विरोधकांवर पुन्हा टीका केली आहे। मी थकलोय पण डोकं चालतंय असं म्हणत त्यांनी विरोधकांना धमकीवजा इशारा दिलाय। बघूया। लोकसभा निवडणुकीपासून रामराजे नाईक निंबाळकर विरुद्ध रणजित सिंह निंबाळकर जयकुमार गोरे असा संघर्ष निर्माण झाला। विधानसभा निवडणुकीनंतर या संघर्षाला आणखी धार आली आहे। रामराजेंचे भाऊ संजीवराजेंच्या घरावर आयकरचे छापे पडले। रामराजेंची राजकीय आणि आर्थिक कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा फलटण परिसरात सुरू झाली आहे। या छाप्यानंतर सुरुवात तुम्ही केली होती, शेवट आम्ही करणार असं रामराजेंनी स्टेटस ठेवलं होतं। या स्टेटसवर जयकुमार गोरेंनी पलटवार केला होता। सुरुवात तुम्ही केली पण नियतीनं तुमचा शेवट केल्याचा टोला जयकुमार गोरेंनी लगावला होता। अनेकांनी मला त्रास दिला, अनेकांनी मला आपण सगळ्यांनी बोलले, म्हणजे ही निवडणूक व्हायच्या आधी अगदी महिनाभर जयकुमार गोरेंवर गुन्हा दाखल करून आज टाकता येते का ह्याचा प्रयत्न केला होता, पण परमेश्वराने नीतीनं न्याय दिला। आपण सगळ्यांनी बघितलं आणि नीतीनं शिकवली। हे पोस्टवाची बघा आणि खूप व्हायरल झाली की आता सुरुवात तुम्ही केली, शेवट मी करणार। अरे सुरुवात तुम्ही केली होती आणि नीतीनं तुमचा शेवट केला आहे। जयकुमार गोरेंच्या टीकेला आता रामराजेंनी हे उत्तर दिलंय। आपण थकलो नाही, डोकं चालतंय तोपर्यंत काळजी नको, विरोधकांना खुर्चीत बसून संपवेन असा इशारा रामराजेंनी दिलाय। या 2 गटात 3 गटात नातं विसरून लोक एकमेकाच्या भावकीच्या लग्नाला जात नव्हती। ही परिस्थिती त्या काळात। विश्वास ठेवा, घर ठेवलं, हे सगळं आपण गेलं। एक संस्कृती आणली, शांतता आणली, विकास तर केला। हे सगळेजण कार्यकर्ते बोलले, पाणी तर आणलंच। तर तो विषय असा आहे की आता माझ्या समोर प्रश्न असा आहे की मी तर थकलो तर नाहीच आहे। पायाचं दुखणं आहे तर आहे, क्रिकेट खेळताना 20व्या वर्षी लागलेली दुखडी आज 77व्या वर्षी कुठेतरी त्रास देणारच आहे। परंतु डोकं चालतंय त्याला काय करणार? डोकं जोपर्यंत आहे तोपर्यंत मी नका काळजी करू, खुर्चीत बसून संपवेन। महायुतीत असलेल्या 3ही नेत्यांमध्ये लोकसभा निवडणुकीच्या आधीपासूनच विस्तव जात नव्हता। लोकसभा निवडणुकीत रणजित सिंह निंबाळकरांच्या उमेदवारीला रामराजेंनी विरोध केला। लोकसभेला रामराजेंच्या कुटुंबियांनी रणजित सिंहांविरोधात प्रचार केला। विधानसभेला रामराजेंमुळे उमेदवारी जाहीर करूनही दीपक चव्हाणांनी उमेदवारी स्वीकारली नाही। संजीवराजे आणि दीपक चव्हाणांनी शरद पवारांच्या पक्षात प्रवेश केला। निवडणुकीनंतर जयकुमार गोरेंना ग्रामविकास खातं देऊन मंत्री करण्यात आलं। त्यामुळे रामराजे विरुद्ध जयकुमार आणि रणजित सिंह असा संघर्ष खूपच तीव्र झाला। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही हा संघर्ष रस्त्यावरही पाहायला मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही। तुषार तपासे, झी 24 तास, सातारा।